विनय दादा याला विचारा बरं. आकाशला विचारा बरं. आकाश बी काय वाटतं हां विचारा येले. आणि त्या मुन्नाला विचारा बरं. दिसले का म्हणा, दिसला का म्हणा प्रेम. आकाश हो आकाश. हां बोला दादा काय म्हणतो. काय रे का तुले हा दिसला का प्रेम आहे. प्रेम दिसला का प्रेम लेका. आम्ही त्याला पाव परेशान झालो. घरून थोडा गेला निघून रागारागात नाही. थोडे मावशीचे त्याचे भांडण झाले तर आता दिसूच नाही राहिला का. फोन बी बंद आहे त्याचा. काही माहिती आहे का तुम्हाला कुठे गेला असेल, काय आयडिया आहे का. अरे दादा काल भेटला होता बा मला तो. काल भेटला होता. कालपासून काही भेटलाच नाही मला. काही बोलणं नाही चाललं नाही काही नाही माहिती त्याची. बस आम्ही इथंच भेटलो होतो, चायच्या टपरीवर होतो आम्ही. बोलता झाली होती फक्त अशीच. ऑफिसबद्दल होती बा. गेला नाही का ऑफिसले. तो म्हणे नाही का म्हणे 3 दिवसाची सुट्टी घेतली म्हणे मी. जेव्हा येते म्हणे काम करू बी 3 दिवसाची सुट्टी घेतली बरे. आणि काही टेन्शन वाटेवर चेहऱ्यान त्याच्या. पण त्यांना काही सांगितलं नाही मला काय झालं म्हणून. आता सर्व असेच म्हणून का काल भेटला होता काल भेटला होता. आज सकाळ लोक तो होता तो घरीच. 2 वाजे लोक होता. मग नंतर कुठे गेला काय मी तेच आम्हाला समजून राहिलं. म्हणून आम्ही पाहू राहिलो त्याला कुठे गेला काय नाही. तर एवढा राग येते का घरच्यातला. आई बोलली तर बोलली थोडीशी. आता कुठे गेला आणि कुठे नाही काय समजून राहिलं. त्या मित्रांनी फोन केला. सर्व असेच म्हणून काल भेटला होता म्हणून. त्या पोराचा राग म्हणा हा जोडावा. दादा तुम्हाला माहिती आहे का त्याचे अकोल्याचे फ्रेंड आहेत ना, तिथून त्यांनी फोन केला का. नाही का ते मूर्तिजापूरमध्ये आहे 2-3 फ्रेंड ओळखीचे. त्यांनी फोन केला. आणि काही अकोटले आहेत त्यांनी फोन केला. त्यांना काही फोन उचलले नाहीत दादा. मग मी त्यांना रिटर्न कॉल केला होता तर उचलला होता त्यांना फोन. मला फोन आला त्यांचा तर त्यांना सांगितलं मी. तर ते म्हणे नाही बा आला नाही म्हणे. प्रेमबद्दल काही माहिती नाही त्यांना बी. दादा तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही 2 जण गाडीने जातो. अकोल्यात पाहतो तिथे मित्र आहेत त्याचे. त्यांच्याशी विचारपूस करतो. तुम्ही गावात गिवात पहा कोणाला विचारा. माहीत सांगितलं असेल कोणाला बी. नाही तर रागाने गेला असेल कुठे बसला असेल टेन्शन फ्री. तुम्ही काही काळजी करू नका जास्त. आता तू खरं सांग बरं यार. किती वेळचं आम्ही त्याला पागासारखं पाहू राहिलो. कशी काळजी नाही त्याची. कशी काळजी नाही कुठे गेला काय गेला काही माहिती नाही साहिती नाही आपल्याला. काळजी तर होऊनच नाही का कशी नाही होईन यार. तुम्ही यार आकाश तू पाहिले का. जाय तू तेवढं काम कर आणि भेटला तो की सांग त्याला. दिसला ना तिथं 2-3 ठेवून प्रेमले हे चांगला आहे का म्हटलं. आईवर राग होता आमच्या भावावर राग होता का आमच्या समोर तर बोलता. कुठे गेला कुठे नाही तर. हो ना. आम्ही किती परेशान झालो. मी ड्युटीहून चाललो घरी. म्हटलं मी गेलो तर सपोर्ट भेटेन काही ना काही घरचे आणले. आता आम्ही पाहू राहिलो बा भेटूच नाही राहिला. आकाश तू जाय पाय बरं मग आम्हाला फोन कर. आम्ही तसं गावात पाऊस राहिलो. हो दादा मी आताच निघतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला तिथं भेटला प्रेम तर प्रेमले पहिले तुम्हालाच फोन करतो. हो आकाश पक्क्यात कर फोन मला मग. चल बरं येऊ लवकर जाऊन गाडीची चाबी काढ बरं. चल पाहून येऊ अकोल्याला जाऊ. तिथं 2-3 फ्रेंड आहेत आपले कॉमन त्यांना विचारून पाहू. हो चल. काय मुसीबत केली गड्या ह्या प्रेमनं. काही लाज नाही ह्या प्रेमले. असं असते का का घरात भांडणं होतच राहतात ना. असं कुठं चाललं जायचं का. का रे हिला फोन करू का अर्चूले. अर्चनाला फोन करू का. तिला काही माहीत असेल का अर्चनाले. दादा आता तिला माहीत आहे का नाही तेही फोन करत असेल ना. ते बी अलग परेशान होऊन जाईल. पाहू द्या ना तिचा फोन आला मला की बोलतोस. पण आपण तिला जर आता फोन केला ना तर ते अजून परेशान होऊन जाईल. मला तर वाटते आपण अर्चनाला अजून फोन नाही करायला पाहिजे. तिला वाटलं तर तेच मला फोन करीस. बोल दादा हे फोन नाही उचलू राहिले असं तसं मला म्हणेन. ते काही काळजी करू नका तुम्ही. पहिले आपण आपली कोशिश करू बरं. नाही तर अजून तिला टेन्शन होऊन जाईल. गावात बी नाही कुठे नाही. तिला कमीत कमी वाटेन तरी गावात गिवात असेल म्हणून माहीत असेल भावांले. ते मला फोन करतेस मग ती जास्त परेशान झाली तर. आणि तेवढं जर प्रेम भेटला तर चांगली गोष्ट. चला गावात पाहू बरं आपण. अजून मित्रांनी विचारून पाहू 2-3 जण आहेत कॉन्टॅक्टमध्ये माझ्या. त्याला विचारून पाहू कुठे गेला त्यांच्यासोबत गेला का काय गेला. आणि फोन नाही लागत त्यामध्ये चार्जिंग खतम झाली फोनची. असा विचार करावा लागेल आपल्याला. आणि त्या समजून आपल्याला विचार करावा लागेल. चला बरं मग जुन्या गावात पाहू. मग डायरेक्ट घरी चालू जाऊ. पाहिजे मग आकाश गेला ना अकोल्याला. पाहू आता काय करायचं आहे तर. चला दादा मग इथं टाइमपास करायला काही पुरत नाही. हो लेखाचं तसं करायला पुरते. चला मग चला. म्हणून माय लेकराचं जास्त झाड करायला लागत नाही. लेकरांना डोक्याला काही बसावं लागत नाही. माय पोरगं बाई 1 नंबर आहे म्हटलं. पुण्याला जॉब करते. पगार म्हटलं माय हाती आहे बाई. ATM कार्ड देऊन दिलं. मा तुला जसं वाटलं तसे पैसे काढत जाय. हे ते म्हणतात माय पोरगं कोणीच जेवायचा जोर दाखवत नाही. मा म्हणते तू जशी पोरगी पसंत करशील तेच पोरगी करीन. असं आहे बाई माय संस्कार तर 1 नंबर आहेत बाई. निर्मलानं लेस डोक्यात बसवल्यात बी पोरं. आणि ह्या प्रेमले जरा जास्त सूट होती. घ्या ना म्हणा दाबू ना दाब. असंच पाहिजे निर्मलाले बी. नाही तर ह्याला काम कसा नाही का बाई. पोराची जात असेल तर काय झालं. चांगलं दाबून ठेवावं लागते. पोरीले बी दाबून ठेवा पोराला दाबून ठेवा म्हटलं. आता इकडं बरं असते. नाही तर काय खरं आहे बाई. पाय बरं माय असं फालतू नाही. माय बापाला तपली लोकांनी तपली. आता मला बी नाही चाय पिली असती मी. आता मला चाय नाही प्या आवडला. 2 बिस्किट आणि चायसाठी आली ती मी इथं. ते बी मला शिबात नाही आहे काय तो या प्रेमच्या वजनं. आता बापा का हो काही लाज वाटते का लिहिला तुले. काही बोलतं बाई ना कुठे बी. कुठं काय बोलायचं तर तुला सेन्स नाही का वा. मोठी लीडर की झाडतं इकडं तिकडं. सरपंच बनतो हे बनतो ते बनतो. तर एवढं तर समजत नाही हो माय. कोणाच्या घरी गेलं तर कसं वागावं म्हणून. तुले ते प्रेमचं हरपणं काय वाटत नाही तुले. तुला वाटवलं 2 बिस्किट 1 कप चाय. आता बापा शांताबाई आता पोरगा फक्त हरपलो का नक्की माहिती आहे का कुठं बसून गेलं जाऊन कुठं हॉटेलीत नाही का कायच्यात नाही अजून कुठं तर एवढं कंटा काय टेन्शन घ्यायला लागतं का पहाड तुटून पडला. एवढं टेन्शन घेऊ राहिले. माय बापाचीच परवरीश हे निर्मला डोक्याला चढवते ना लेकरांले.
मी नाही चढवलं माझ्या डोक्यात का भरलीला काही नको बोलू म्हटलं. हे सगळं याच्या बापाचे लाड ह्या बुड्याचे बुड्यानं लावून ठेवलं म्हटलं. मी नाही लावलं बाई. मी खपकेत देतो तिला काय पहिल्यापासून. बस या प्रेमचा सवाल जास्त लाड केला मी मान्य करतो मी. पण मला काय दाबून पाहिजे का लेकरं असे. मला काय दाबून पाहिजे का म्हटलं. मायनं जर म्हटलं नाही हे नाही करायचं तर गायब होऊन जा म्हणजे माय तुमच्या पाया पडी वारे वा म्हणजे मायले कम मागतात काही लेकरं हे असं नाही चालत बाई ना मला. मग मी बी ले तेडी हाव मी बी मग काय बी हो. तिथे त्या कलमुही ते अवधेश आहे तिच्या संग याचे संबंध जुळले प्रेम संबंध ह्या प्रेमचे म्हणून हरपला म्हणून या घरात एवढा मिस्टेक लावला. ते दलिंदर आहे ते पांढरे पाई आहे तिच्या पायी घरात निसंतान होईन. मला ते पोरगी पाहिजेत नाही म्हणजे पाहिजेतच नाही. अर्चना ते बदमाश आहे ती पोरगी आणि तिच्या पायीच होय म्हणजे होईल ते माझ्या पोरगा हरपलं ना तर तिच्याच पाय हरपलं. तिनंच काही ना काही टेन्शन दिलं असेल मा पोराले. माझ्या पोरगा असं करतच नाही. तिनंच काना भरली असतील. तिनंच म्हटलं असेल तुम्ही काय पहा तुमच्या माईला चांगला सबक शिकू. आता तुम्ही तिच्या जास्त नफरत करतो. आई असं नाही करावं निर्मला. बरं आहे का बहिणा कोणावर खोटे खोटे आरोप लावणं लावं नाही म्हणतात माय. इथंच करणं आहे इथंच भरणं आहे हो. या हातानं करसान तर या हातानं भरसान अशी गोष्ट आहे. कोणावर असे कलंक नाही लावू बाई. आपल्याला माहीत आहे का त्या पोरीनं काही म्हटलं नाही म्हटलं बिचारीनं. आता ते कोणत्या दुखात असेल तिला काय वाटत असेल तिचं आपण काही जाणलं नाही. उलट तिच्यावर आरोप लावू राहिली तू. शोभते का तरी निर्मला तुला हे असं काय तू तिची हे करू राहिली वा पॉईंट झाडू राहिली काय गोष्ट खाऊन आली का तिचं का पैसे घेतले शांताबाई तू तिच्याकडून बोलायचे हक्काचं तिचं करू राहिली. त्यासाठी मी ओळखीची आहो का ते ओळखीचे ते पाहिजे आपल्या दुसऱ्या गावातली आपण पाहिलं एका गावातलं तर माई साईड घ्यायला पाहिजे. तिची साईड घेऊ राहिली तू त्या अवधेशाची पांढरपाईची. नाही हो बाई मी कोणाची साईड घेत नाही घेऊ राहिली बाई. जे खरं आहे ते बोलू राहिली माय. पण असं नाही बोलू कोणाच्या पोरीले लेक पाय आहे ते असं नाही बोलू कोणासाठी. आता ते काय पोरगं काय लहान आहे का 5 वर्षाचं पोरगं आहे का तुझं की जे म्हटलं तसं वागीन म्हणून. समजदार आहे झालं ते पोरगं काम करते जॉब करते एवढा मोठ्या कंपनीत जॉब आहे पैसा आहे अदला आहे. त्याला काय एवढी अक्कल नाही का त्या पोराले की तिनं म्हटलं तर तसं करीन. केला असेल कोणता काला जादू टाकली असेल मोहिनी पोराले तिचं गुणगान गावरायला आणि काही केलंच असेल ना. असं थोडा होऊ शकते काही जेव्हा आय लागते तेच हवा उठते ना. ते काही म्हणा ते पोरगी अवध्याचं आहे. माझ्या जे म्हटलं होतं तसंच झालं पाहिजे. ते लग्न झालंच नाही पाहिजे. हे दोघं जण कधी खुश नाही राहो. सत्यानाश होईन तिचा अर्चनाचा कधीच भलं नाही होईन तिचं. हे का मायची बद्दू आहे तिले. बापरे बाप किती कठोर वचन बोलत आहे त्या. चांगलं तरी वाटते का असं बोलायला. आज ना उद्या ते या घरची जर सून बनली तिचा सत्यानाश आहे तर सगळ्यांना सत्यानाश आहे घरात नाही. मग आपल्या असे श्राप द्यावं का कोणाच्या पोरीले म्हटलं हिच्या पोटी पाठी दिली नाही ना देवानं म्हणून असं आहे बाई. जीवाचा सत्यानाश आहे पुरा. तिला श्राप देऊ राहिली कायले श्राप द्यावं कोणाच्या पोरीले. हो ना बाई आपण तर काही बोलू शकत नाही माय. आपण बोलावं ना तर कावरल्या कुत्रीसारखी आपल्या सांगावर यायची बाई. काय बोलणार बाई आपण बोलायच नाही पुरत. मी तर बाई पुढे तिलाच दोष देईन बाई. माझ्या पोरगं जर हरपलं महापोराला कशाने काही झालं तर मी तिलाच पकडीन. तिलाच पकडीन तिच्यावर सगळे जिम्मेदाऱ्या टाकून देणे की तोच महापोराला काहीतरी म्हटलं तोच काहीतरी केलं म्हणून माझ्या पोरगं घरातून गायब झालं. मी तर तिच्या घरी जाणारी हाव तिला बाहेर ओढणारी हाव तिच्यासंग भांडणारी हाव. मी काय कम हाव का त्या अवधेशाला मी जगू देईन का. माझ्या पोराला कशाने खरंच बी येऊ दे म्हणा. मग तो आहे मी हाव अर्चना. तिथे उन्हा येता धुल्ला वाजवला ना तर नावाची म्हटलं मी निर्मला नाही काही म्हणजा मला. बस करणं नाजली का ले काहून अशी करू राहिली. तुला म्या सगळी घरातली सरकार दिली हाती तुया हे असं घर चालवायले. एका लेकराची तू इच्छा पूर्ण नाही करू शकू राहिली त्या पोरीला काहून बोलू राहिली तू. काय दोष त्या पोरीचा. ज्ञानचंदजी ज्ञान नका देऊ मला तिकडं दूर भा माया बोलू नका शिल्लकचे भाद्रवा नका करू. तुमचे कोण लागते होते एवढं पाणी राहिलं बुढे बा तुम्हाला त्या पोरीचा हेड गाऊ नका शिल्लक बोलू नका भाद्रू नका. माझ्याला पण तुम्ही करू राहिले का मी करू राहिली तुम्ही माझे मी नाही हाव मी तर बरोबरच बोलू राहिली. माझू नको ना हेडगावली का ले फोडू का ते तोंड. आता फक्त मला भेव लागू राहील ना. आता पक्षी बोलतो माय पोरं आले आता तुम्हाला मला मार खाऊ देते बुड्याच्या हातचा. आता पक्षी बोलतो मी बुडे बा शिल्लक भादून बघा तुम्ही चला मग सटकावून थैली म्हणा निघा लवकर या घरातून तुम्ही जा त्या अर्चनाच्या घरी राहा. होणारी सून आहे ना तुमची ते सून आहे ना तर जा तुमच्या घरी राहा. लय आवडले ना तुम्हाला मा पोराला ते मी धुणच घेईन कुठून बी. पण माया पोराला खरंच बी आली ना तिचं बा मी कसं काम लावलं त्या अर्चनाचं दलिंदर अवधेसा कुठून आली कुठून नाही. भिकाऱ्याच्या पोरची माय ना बाप भिकार चोटीन नंग चोटीन. अर्चना तर मी बिलकुल साईन करणार नाही. त्या भिकारीन ते मला या घरात पाहिजेत नाही. दोघांना जो बी अर्चनाले या घरात आणायचा प्रयत्न करेन मी सगळ्या घराच्या हाकलून देईन. मी एकटी राहीन इथं आपण कोणालाच राहू देत नाही. त्या अवधेशाला तर मी घरात घुसून देत नाही. अवधेश आहे ते अर्चना मला ते पाहिजे नाही म्हणजे पाहिजे नाही काही हो. दुनिया एक तिकडे झाली सगळे देव खाली उतरले आणि त्यांनाही म्हटलं अर्चना सून बनव तुम्ही बनवत नाही. माझ्या पोरगं तर येईनच महापोराला तर मी धुंडीनच. पण त्याला मी समजून सांगेन माझ्या पोरगं ऐकीन माय. पण मी अर्चनाला त्या घरात येऊच देत नाही. त्या अवधेशाले त्या पांढरे पाहिले मी येऊच देत नाही. उलटा सराप देतो मी तिला तिचं भलं नाही मी तिचं वाटलं लागेल आणि तिला कधी चांगला नवरा नाही भेटेन. सत्यानाश होईल तिच्या जिंदगीत आसूच येतील काहीच भलं नाही हो तिचं. सत्यानाश हो अठ्यानाश हो तिचा अर्चनाचा. बुढ्या मरू नका रे मध्ये पोटण्या बुढ्या मरू नका माय तिकडं बापाने मला आपण माझ्या बुड्या ना बुड्या होय पण डशीन बरं मी तिला होय बरं बुड्यात तिकडं. माजून गेली तू माजून गेली कोणाला पोलीस सराप देशील का कोणाला पोलीस सराप.
ठीक आहे मला नका मारून तुम्ही त्या पोरीसाठी मला मारता का तुम्ही दुसऱ्या लोकांसाठी मला मारता बायकोले मारता का तुम्ही दुर्वा म्हणून राहिली मी लवकर दुर्वा तुम्ही मी सांगायला बरं मी मुळी मुळे मोठे होते लवकर तिकडं तुला असंच पाहिजे माजून गेली तू तुला देतो मी 2-3 ठेवून अजून बस सांग देशील का सर कोण आले देशील का अरे बापा वाचवा रे हा बुड्यापासून वाचवा रे बापा मोडते वाटते हात बे माय सोड रे बुड्या मला सोड रे बापा हात मोडते मग बुड्या होई रे तिकडं अरे बापा वाचवा रे पोरा काय तमाशा पावलेले शांताबाई वाचा ना बापा मध्ये वाचवा रे बापा बुड्या मारते बापा अरे बुड्या अरे बाबा राहू दे ना बाबा आता बापा काय तमाशा पावलेले आवरा रे बापा आवरा ना कोणी बुड्याले बाई निर्मला चांगली खावली हो मार वाचवा ना रे बापा शांताबाई पाय हो माय वाचू ना नाही पोरा थांब रे अय पोरा तू थांब थोडासा खाऊ देता माईल झपके थोडीसे लेच बोलते ना रे बापा कोणत्या रेगी बाईले सराप खाऊन द्यावा म्हटलं निराळ कानन बटन हात पाय रगडून सराप देऊ राहिली काय केलं त्या पोरीनं अर्चनानं मागच लागली बापा हात धुवून त्या पोरीच्या चांगलीच नाही म्हणते तिला ते नाही वाटू राहिलं आपलं पोरगं हरपलं पोरगं दिसून राहिलं त्याचं काही नाही पडलं हे कशी माय आहे रे बापा अशी अवधसा माय काही समजते काही नाही पोरगं नाही भेटलं काही नाही भेटलं म्हणजे आपल्या जितच्या पुढे लेकरूही काही नाही कोणीच काही नाही मग असेच खपाटे पाहिजे तशा बाईले खाऊ द्या 2-3 झपके खाऊ द्या मग आवरा काही आवरू नका सध्या मामाजी राहू द्या मामाजी काही मारू गेलो नका बापा लागून जाईन अजून मामाजी राहू द्या ना मामाजी नाही पुरी लय झालं अंगभर झालं जई पाहिलं तई कोणाला काही बोलणं त्या पोरीचं काय आहे काहून त्या पोरीला बोलू राहिली एवढी आहे त्या पोरीसंग राहिली नाही बोलली नाही आता त्या पोराला पसंत आहे ते पोरगी एवढी तर आपल्याला काय करावं लागते तो कामावते धमावते त्याच्यात धमा काय बायको वागायची तो काही करू शकते मग आपलं काय आहे त्यात नाही मग हिले काय नाक घुसावं लागते माझं जान जवान पोरगं मा मनावर काय बितू राहिलं देशील माझ्या पोरगं गायब आहे माझ्या पोराला फोन नाही लागू राहिला हिले काय सुचली त्या पोरीची अर्चना तशी हिला काही लाज आहे का नाही जिवालीच्या थोडीशी लाज आहे का नाही हिच्या जिवाले का पुरी इकून खाल्ली हिले तर मारतोच मी हिले दंडाने मारतो आता दंड आणतो आता अजून त्याचा ठोके ठेवून येईल बाबा बस झालं बाबा राहू दे आता तमाशा उरायला सगळे लोक बाहेरपर्यंत चालला तमाशा ऐकू सगळे लोक जमा होतील तर काही इज्जत राहील आपल्या घरची बाबा थांबून जा बाबा राहू द्या मारू नका बरं बाबा थांबा आता बयास मी म्हणतो मागून बापा दादा राहू द्या हो बापा निर्मला काढू नका एवढं काढू नका सुधरून जाईन ते निर्मला सुधारली का हो तू सुधारली काय ते भाऊजी म्हणून राहिले फक्त कोणाला सिटी सराप नको देऊ बापा चांगला नाही आहे देणं असं सिटी सराप कोणाले आणि त्या पोरीची काय गलती म्हणून तुले पिटाई हो राहिली तुझी एवढा अहसास ठेव पिटाईचा आपलं पोरगं नाही दिसू राहिलं काही नाही दिसू राहिलं आणि तू डायरेक्ट सिटी सराप देऊ राहिली तू जर योग्य वाटते का अवं शांते तुझं काही वाटते का मला थोडीशी माझ्या बुड्यानं हात पाय माझ्या बांगड्या फोडून टाकल्या बुड्यानं आणि तू मला आता लेक्चर देऊ राहिली लेक्चर द्यायचा टाईम आहे का होय कधीचे बच्चे हो मला पाहणं बापा बुड्या मारून राहिला काय कामाचे रे पोरा बुड्याला कानात धरून तिकडे पाय शांताबाई पाय देतो तुम्ही दुसरा अजून एक पाय म्हणजे पोराचे बापाचे भांडण लावतो का तो आणि तुला देतो ठेवून डबल देतो ठेवून अहो बाबा राहू द्या ना बापा आत्याबाई तुम्ही चुप बसा ना बापा राहू द्या ना आत्याबाई राहू द्या ना तुम्ही बी सांग बरं बाई ह्या बुड्याला काय सुचरायला जेवानी रामदास बा राहू द्या ना बापा काही नाही जवानी दाखवलेली एवढी नाही बापा पोरगं हरपलं राहू द्या ना बाबा त्या बुडीला काय मारलं तुम्ही एवढे आता बस झालं ना तमाशा बाबा राहू द्या बरं तुम्ही बस झालं बाबा आता आवर रे बाबू आता आवर बापा चांगली बत्ती भेटली त्या माईले असंच पाहिजे इथे चांगली बत्ती भेटली आता आवरा बाबा राहू द्या बस झालं तमाशा खरंच म्हणून राहिली ना लीला काकू बरोबर बोलवली सगळे लोक तमाशा पाहू राहिले बा बस करा बाबा बस झालं ना हो बाबा बस झालं ना आई तू चुप बस बरं तू चुप बस आम्ही माझ्या तोंडाचा पट्टा तरीच बंद करते बुड्याला हात बंद करायला बंद नाही तर पाय बरं मग मी हेच नाही करेन नवऱ्याचा याचा हातच मोडून टाकेन चावून टाकेन बुड्याचा सांगून दे बुटे रे म्हणते बुटे तिकडं नाही तर पाय बाबू मी हात चावून घेईन पाय रे ती माय गव्हाणाची पाय कशी पूर राहिली पाय मले हिला झोडपेतीन बरं मी अजून सोडून नाही सांग रे रव्या सांगितले लवकर समजून वहिनी जरा आईली घ्या बरं तिकडं बाबाला घेतो इकडं तर इथे चुप तरी बसतील घ्या वहिनी तिकडं आईली हो ती माय तमाशा करते त्या पोरीला काय जरूरत आहे बोलायची ते पोरगी आपल्या घरी आली का काय गेली त्या प्रेमचंदीच्या काय गोष्टी आहेत प्रेम आहे त्यांचं मग लग्न आले मंजुरी द्यायला इले झालं काय होतं काय रोग आला इले माझ्या पोरानं जर कशाने काही केलं तर हिचं काय करूया भागड बिल्लीचं काय करू जवान पोरगा आहे ना जवान पोरगा आहे मन दुखत नाही माझ्या पोरासाठी इले काय आहे अक्कल आहे का इल्या बाईले वाळू वाया गेली पुरी हो बुढिया तुला अक्कल आहे मोठी एवढ्या वयात मला तर मारलं मला दिलं बाई तू 2-3 गुस्से ठेवून काय तोंड सुसून टाकलं माझ्या तोंड सुसून टाकलं तास पैदा केले का मला काय माय कदर नाही का मला लेकरांची मुकी बसतं का देऊ फाईट एक ठेवून तुला अजून माजून गेली तू तर हाती का घरातली पुरी भागदौड दिली ना तर माजून गेली तू आई माय मार खाव दमपत झाली व निर्मला बाईले पाणी द्या बापा कोणी हाय
सुना हो आ एक ग्लास पाणी आण बरं ते पण निर्मला बाईले. तिच्या नांदी काय लागू नका, आपल्याला प्रेमले पाहायचं आहे. चला गाड्या घ्या आणि प्रेमले पहा, कुठे कुठे आहे, कोणते मित्र आहेत त्याचे, सगळं पाहू नंतर बाहेर काय करायचं आहे तर पहिले पहा बा प्रेमले पहा पहिले. हां मग अर्चनाच्या घरी फोन करून द्या, अर्चनाला फोन करून विचारा बरं काय बोलली होती, काय झालं होतं, सगळं विचार. प्रेमले पाहिलं आवश्यक आहे. मग पाहू कसं लग्न नाही होत, निर्मला काय करते तर नंतर विचार करू. तिची डबल कुठेही करतो मी चांगली. आता कायची दळायला खायचं पिठाई करायचं काही करायला तिकडं माझी पोरगं भेटला पाहू मग काय करायचं इथं. काय कशा लाईनवर आली तर आता थोडीशी लाईनवर येते ती गाडी, तुम्ही टेन्शन नका घेऊ. चला गाड्या काढा आणि प्रेमले पाहू पहिले आपण. हे निर्मला ना बाई लेस आहे बाई गेलेली केस आहे. मी बी पाहतो बाई, मी बी टर्री हा नवरा सांग टर्रेपणा करतो मी बी आगाऊच बाई हा. पण बाई मला बरोबर समजते काही पिटाई होऊ शकते आणि काही होऊ शकत नाही. मला वाटलं चान्सेस पुरे पिटायचे आहेत माझ्या 100%. मी तर पटकन बाजू पलटून घेतो. मी म्हणतो बाबा बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे पिटाईपासून वाचते माय जीव. पाहिजे ना बाई तोंड सुजून घेतलं ला आता पा भय दिले. काय माझ्या बायाचे दिमाग चालत नाही बाई. काही सतत राहा बाई ना. वाटलं नवरा मारते आता पहिलेच पार्टी बदलून घ्या. नाही हो म्हणा बापा तुमचं बरं मी गलत, तुम्ही सही मी गलत. नवऱ्याचं राक्षण होऊन जाते काय पिटाई होते बायकोची. असं समजून जावं लागते बाईची जातीले. जरी नवरा ढिल्ला असला वाटते बा जास्त नाही रागात नाही बोलायचं जबर करायचं. पण नाही तर मग भेटते ना पिटाई होते नवऱ्याच्या हातातून. म्हणून बाईले समजलं पाहिजे काही बोलायला लागते काही नाही. ह्या बेवकूप सारख्या पटर करत राहतात माय. काय झंग आहे अशा बायांले. घ्या बापा निर्मला घेऊन शिकून घ्या तुम्ही. आम्ही प्रेमले पाहतो, निर्मला बाईजून टोटके शिकून घ्या तुम्ही. पहा कशी सांगते बायांनी समजून. चला बापा चला पहिले प्रेमले पहा, ह्या फालतू गोष्टी राहू द्या. पाहतो आम्ही निर्मलाले, तुम्ही जाऊन प्रेमले पहा. हो चाल रे बा चाल लवकर.